हलकट पाहण्यासारखं आजच्या काळात होत आहे. आमच्या काळात पाहुणा यायला धजत नाही ना. आपलं हे टक्कल व्हायरलच आहे ना, दुसरं काय असणार आहे. बोंडगाव म्हटलं तर तुम्ही येऊ नका आमच्या दुकानामध्ये. आम्हाला जेवणही जात नाही, मग कधी कधी असं फ्रेश वाटत नाही. शेगाव तालुक्यातील अनेक गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला. या घटनेला जवळपास आता 20 दिवस होत आले. दिवसेंदिवस रुग्णांची संख्याही वाढते आहे. मात्र अद्यापही वैद्यकीय पथक असू दे किंवा आरोग्य विभाग असू दे, यांना या सर्व जी काही परिस्थिती आहे याचं निदान करणे किंवा त्याच्यावर ठोस असा औषधोपचार करणे अद्यापही अपयशी ठरलेलं आहे. या सर्व परिसरात ज्या परिसरात टक्कल होते किंवा केस गळत आहेत, या परिसरात या सर्व परिस्थितीचे आता सामाजिक परिणामही आपल्यासमोर येत आहेत. या परिसरातील या बोंडगाव गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काका, काय म्हणाल, या तुमच्या गावात केस गळती होते, याचं तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? सर, आम्ही बघतो म्हणसान तर याचं म्हणजे सिरियसली घेऊन राहिलो आम्ही. आम्हाला जेवणही जात नाही, मग कधी कधी असं फ्रेश वाटत नाही. धाक जसा दडपण म्हणा आमच्यावर दडपणासारखं आहे. कारण दडपण घेतलं नाही म्हणसान तर आमच्यावर इतके वाईट परिणाम आले. आता बोंडगाव गावावर कुठे बाहेर जासान मी स्वतः शेविंग करायसाठी न्हाव्याकडे गेलो. न्हावी म्हणत होता तुम्ही कोण्या गावचे? मग गाव सांगलं तर बोंडगाव म्हटलं तर तुम्ही येऊ नका आमच्या दुकानामध्ये. झालं एकच कारण काय, का नाही म्हणून? कारण काय म्हणजे तुमच्या गावातली हे जे तुमची आज बिमारीची म्हणा, मी साध्या भाषेत बोलतो, बिमारीची म्हणा, केस गळती म्हणा, कोणचंही म्हणा, हे तुमच्या गावात आहे. आमच्या दुकानमध्ये तुम्ही पाय टाकू नका. आम्ही पाणी आणायसाठी, पिण्याचं पाणी आणण्यासाठी आम्ही वालवर जर गेलो तर वालवर तिथं कॅना घेऊन आमच्या अगोदर जे माणसं असतात ते बोंडगाववाले आले, त्यांना अगोदर सगळं खाली करा, हे त्यांना एकट्यानं भरू द्या आणि जाऊ द्या. म्हणजे इतकी आमची हीन परिस्थिती, म्हणजे आम्हाला हलकट पाहण्यासारखं आजच्या काळात होत आहे. कारण आमच्या गावात पाहुणासुद्धा येत नाही. पाहुणा मुलं मुली लग्नाची आहेत, त्याच्या संबंधासाठी येणारे लोक हे अगोदरच धाकधूक करतात की त्या गावात आपण आता याचं निदान झाल्याशिवाय मोठे मोठे मेडिकल ऑफिसर येऊन राहिले. आम्ही म्हणजे अशी वाट पाहतोय आज की आज उद्या कारण समोर येणार आहे. या म्हणजे प्रतीक्षेत आम्ही आहोत. मग प्रतीक्षा म्हणसान तर किती वेळ थांबावं, याच्यापासून कधी आमचा म्हणजे ज्याला म्हणतात ते मार्गावर कोण लागेल, बिमारी काय नेमकं काय केस गळतात काय नाही, अशी आमची अवस्था झाली साहेब. आम्हाला झोपसुद्धा लागत नाही, कामही सुचत नाही आणि काहीच नाही. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावात हे केस गळतीचे रुग्ण सापडत आहेत, महिला पण आहे, काय परिस्थिती आहे गावची? तर किती दिवस झाले अजून पण काही त्याचं निदान लागत नाही. रोजचे डॉक्टर येत आहेत. आम्ही त्या गोष्टीला खूप त्रस्त झालेला आहे. आम्हाला असं वाटतं की काय करावं काय नाही. तर आता आज बी काही कुठलचे डॉक्टर आले, मद्रासचे, भोपाळचे, तर ते म्हणतात की चालूच आहे निदान, चालूच आहे. किती दिवस झाले अजून काही त्याचं निदान लागत नाही आहे. शेवटी आम्ही इकडे तिकडे जावा, कुकडे जावा हे सुचत नाही आहे. काका, बरेच दिवस झाले, जवळपास 20 दिवस झाले, अद्यापही या जो आजार आहे केस गळतीच्या कारणांचा शोध लागत नाही. काय म्हणाल तुम्ही? जे डॉक्टर्स येतात, हे सगळ्या गोष्टी होतात, तुम्हाला ट्रीटमेंट मिळते व्यवस्थित? ट्रीटमेंट म्हणसान कोणची ट्रीटमेंट आजपर्यंत आम्हाला कोणचीच नाही सर. निदान झालं नाही, निदान निघालं नाही. नेमकं हेच कारण असू शकते असं मेडिकल ऑफिसरसुद्धा अपयशी ठरले आहेत. आणि आम्ही वाट पाहतो फक्त निदानाची. कारण आम्हाला औषध पुरवठा मेडिकल ऑफिसर येऊन आम्हाला शासनाकडून काहीतरी मिळायला पाहिजे. काहीतरी म्हणजे औषध पाणी म्हणा, त्याचं निदान म्हणा, लवकरात लवकर झालं तर आम्ही याच्यातून बाहेर निघू, नाही तर याच्यामध्येच गुरफटलेल्या. नाही, तुम्ही आता म्हटलेत की तुमच्या गावात पाहुणे येत नाही, तुम्हाला कुणी येऊ देत नाही, मुलं मुली लग्नाचे आहेत. नेमका काय परिणाम होतो या सर्व गोष्टीचा? या गोष्टीचा परिणाम म्हणजे हा एवढा मोठा प्रोपोगंडा झाला सर. आमच्या गावात पाहुणा यायला धजत नाही ना, यायला तयार होत नाही. मग आता याले कारण कोणचं आहे? आपलं हे टक्कल व्हायरलच आहे ना, दुसरं काय असणार आहे. आणि लोक घाबरत आहेत आमच्या गावात यायसाठी. आता हा गावातला उदाहरण म्हणसान तर मुलं मुली लग्नाचे आहेत, म्हणजे फिरून राहिले, जाऊन राहिले, येऊन राहिले, पण जे आम्हाला प्रतिसाद लोकांकडून भेटत नाही ना. कारण आहे हेच एकच, हे टक्कल व्हायरल, दुसरं काहीच नाही. शासनाला काय मागणी कराल तुम्ही आता? सर, शासनापासून दुसरी मागणी काहीच नाही. याच्यापासून मुक्त करावं लवकरात लवकर, याचं निदान लावा. मेडिकल ऑफिसरांना माझी विनंती आहे.
मेडिकल ऑफिसर कुठकुठचेही येऊ त्याच्यामध्ये घेणे देणं नाही, पण मोठे मोठे अधिकारी येत आहेत ना मेडिकल ऑफिसर, त्यांना माझं एकच सांगणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या निदान हे टक्कल व्हायरल जे आहे, मी हे टक्कल व्हायरल म्हणतो नाही, याचं निदान लवकरात लवकर करावं हीच आमची अपेक्षा, दुसरं काही नाही साहेब माझं सांगणं. तर नक्कीच आपण बघू शकतोय की शेगाव तालुक्यातील या ज्या 14-15 गावामध्ये केस गळतीचं प्रमाण होतं आहे, अनेकांना टक्कल पडत आहे. याचे आता सामाजिक परिणामसुद्धा आता समोर येत आहेत. अनेक लोक या गावात येत नाहीत किंवा कुठं सलूनवर हे या गावातील लोक गेले तर तो सलूनवाला यांना सलून नाही करू देत, पाणी भरू देत नाही. किराणा दुकानावर गेले तर किराणा दुकानदार यांना येऊ देत नाही. तसंच अनेक मुलं मुलीसुद्धा या गावात लग्नाचे आहेत आणि त्यामुळे अनेक पाहुणेसुद्धा यांना स्थळसुद्धा येत नाही असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तात्काळ याचं निदान लावून ही कुठला आजार आहे याच्यावर तात्काळ उपचार करून ही परिस्थिती आता सरकारने लवकर बरी करावी अशी मागणीसुद्धा या गावातील लोक करत आहेत. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बोंडगाव, बुलढाणा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.